हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, आज तुमचा भाऊ एका युनिक प्लेसवर चाललेला आहे आणि त्याचं रिझनच खूप खास होतं. मी विचार केला की आपले आता 3000 फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की तुमचा हा सपोर्ट जो आहे तो असाच राहू द्या. सो मी विचार केला की आपण ह्या गोष्टीसाठी आपण आपल्या व्ह्यूअर्सला काहीतरी युनिक एक्सपिरियन्स देऊया. सो येस, मी चाललोय वेलास टर्टल फेस्टिवलला, जो मार्चपासून मेपर्यंतच्या पिरियडमध्ये अवेलेबल असतो. सो वेलास कुठे आहे किंवा तिथे कसं जायचं आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि तो टर्टल फेस्टिवल कसा सेलिब्रेट केला जातो हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तिथं राहण्याच्या काय सोयी आहे हेही तुम्हाला सांगणार आहे. सो स्टे ट्यून. सो हरिहरेश्वरच्या अगदी जवळ आहे हा स्पॉट आणि तुम्ही मधल्या रस्त्यात पोचल्यानंतर तुम्हाला सावित्री नदी क्रॉस करावी लागते आणि ती नदी क्रॉस करण्यासाठी तुम्हाला फेरीतून जावं लागतं, ज्यामध्ये तुमची गाडी आणि तुम्ही सगळंच अकोमोडेट होऊन जातात. आम्हाला 5 लोकांना आणि गाडीला अराउंड 280 रुपीज तिकीट लागले होते आणि ही जी फेरी आहे ही फक्त 10 मिनिट्सची आहे असं म्हणू शकतात तुम्ही. आणि आम्ही ती 10 मिनिट्सची राईडसुद्धा खूप एन्जॉय केली. सो तुम्हाला व्हिडिओत बघून असं वाटत असेल की हे नदीचं पात्र नाही आहे, तर ॲक्च्युली हा जो पॉईंट आहे ना, इथे नदी समुद्राला भेटते, त्यामुळे ते तुम्हाला तसं दिसतंय की खूप जास्त डीप किंवा मोठं पात्र वाटतंय. सो आम्ही हार्डली 10 मिनटात तिथे पोचल्यानंतर नदीच्या त्या बाजूला जे गाव होतं त्या गावातनं जातानाचे हे काही सीन्स आहे. हे वेळाच गाव नाही आहे. सो मला ते जे कोकणात आल्यासारखी अगदी ऑथेंटिक फिलिंग आली, म्हणून मी विचार केला की आपण आपल्या व्ह्यूअर्सलाही दाखवू की तो कोकणचा फील कसा होता. आणि ते गाव पास केल्यानंतर आम्हाला हा अगदी सुंदर नॅचरल कोस्टल रोड लागला, ज्यामध्ये आर्टिफिशियल असं काहीच नव्हतं. सो खूप सुंदर वाटत होतं तिथून ट्रॅव्हल करत असताना आणि खरंच कोकणात आल्यासारखी फिलिंग आम्हाला यायला लागली होती. सो आम्ही आता वेलासला पोचलो आहे फायनली आणि इथे येऊन आम्ही 2-3 ऑप्शन्स एक्सप्लोअर केले स्टेसाठीचे. सो मी एक ऑब्झर्व केलं की एक पॅटर्न बऱ्यापैकी फिक्स आहे इथे. इन्क्लुडिंग फूडच तुम्हाला ऑफर केलं जातं आणि व्हेजसाठी अराउंड 1000 रुपीज आणि 1200 ते 1300 रुपये नॉन व्हेजसाठी पर पर्सन. याच्यात तुमचं राहणं, 2 टाईमचं जेवण, नाश्ता इन्क्लुडेड आहे. सो आता आम्ही आलेलो आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की कृष्णाई होमस्टे म्हणून आहे आणि याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी तुम्हाला एक फोटो त्याचा काढून ह्या व्हिडिओमध्ये टाकणारच आहे. सो तुम्हाला दाखवतो हा होमस्टे कसा आहे. आम्ही 5 इंचे व्हेज पॅकेज घेतलेला आहे 1000 रुपीज पर पर्सननुसार आणि खूप अफोर्डेबल आणि याच्यात 2 टाईमचं जेवण, नाश्ता वगैरे सगळं इन्क्लुडेड आहे. आणि इथून बीच जो आहे तो 10 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो सगळं बघितलं. पार्किंगची पण सुविधा खूप चांगली होती. आमची गाडी तुम्ही बघू शकताय. सो मी तुम्हाला हे होमस्टे कसं आहे ते पण दाखवतो आणि आम्ही आता जेवण करू, थोडंसं आराम करू आणि 5 वाजता आम्ही बीचकडे जाऊ, कारण इथे 2 वेळेला टर्टल फेस्टिवलचं जे काय आहे तो प्रोग्राम केला जातो. इव्हिनिंगला 6 वाजता आणि सकाळी मॉर्निंगला 7 वाजता. सो आम्ही दोघं अटेंड करणार आहोत, कारण तिथे थोडासा लक फॅक्टर आहे की प्रत्येक टोपलीखाली जर कासव निघाला तर ते सोडतात. सो लेट्स सी, आज आपण आपलं लक आजमावू. सो स्टे ट्यून. आपण खूप मजा करणार आहोत 2 दिवस, तुम्हाला सगळं दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. सो ह्या कॉलनीत आमचं घर होतं आणि ते गाव अगदी 2 कॉलनीचं गाव असेल, जिथे तुम्हाला असं प्लॅस्टिक किंवा कुठलं शॉप जिथे प्लॅस्टिकचे रॅपर्स असलेल्या काही वस्तू मिळतील असं काहीच नव्हतं. अगदी इको फ्रेंडली फिलिंग येत होती. आणि हेच ते कृष्णाई होमस्टे. त्यांचं अंगण तुम्ही बघू शकतायत आणि मध्ये गेल्यानंतर एक पॅसेज होता जिथे तुम्हाला जेवणासाठी, खेळण्यासाठी जागा केलेली होती. सो तिथे प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक जागेवर कूलर होतं. पण आम्हाला असंच काही कूलरची जास्त गरज पडली नाही, कारण तो दुपारचा एक थोडा पिरियड सोडला तर इव्हिनिंग नंतर तिथे खूप थंड हवा होती आणि रात्री किंवा मॉर्निंगला पण खूप थंड हवा होती. आणि हा एक रूम होता, तुम्ही बघू शकतायत. अगदी
नीट आणि क्लीन. आणि हा एक किचन पण होता, किचनला लागून हा एक बॅक साईडचा एरिया. सो ओव्हरऑल अशी एकदम प्रॉपर होमस्टेवाली फिलिंग आम्हाला तिथे येत होती. खूप असं कोकणातलं घर जे असतं ना, जो आपल्या डोक्यात थॉट असतो, तो तिथं आम्हाला वाटत होता ते होमस्टे बघून. आणि तेच कारण होतं. सो तुम्ही बघू शकता की हे वॉशरूम्स पण अगदी क्लीन आणि व्यवस्थित होते. आणि अजून एक रूम होता. सो ओव्हरऑल आमचा होमस्टे तुम्हाला दाखवायचं कारण असं होतं की एवढ्या चांगल्या फॅसिलिटीज असलेले होमस्टेज तिथं अवेलेबल आहे. आणि येस, वेळ आली ती जेवणाची. अगदी प्रॉपर घरगुती जेवण, कोकणातलं. आणि प्रत्येक गोष्ट ती फील देत होते आम्हाला. सो आम्ही आराम केला, झोप झाली आणि फ्रेश होऊन आम्ही निघालो टर्टल हॅचिंगसाठी. सो हा इव्हिनिंगचा टाईम होता. अराऊंड 5-5:30 झालेले होते आणि सगळे लोक टर्टल हॅचिंगकडे चालले होते, जे कोणी टर्टल हॅचिंग बघण्यासाठी आले होते. सो तिथे गावाच्या बाहेर पडल्या तुम्हाला हा एक छोटासा ब्रिज येतो आणि त्या ब्रिजच्या साईडने उतरून तुम्हाला पायी जायचं आहे. अगदी 10 मिनिट्स वॉक आहे, जास्त काही खूप लांब नाही आहे ते. सो आम्ही गाडी ब्रिजवर पार्क केली आणि आमची वॉक सुरू केली. सो आपल्यासोबत तुषार आहे. तो आपल्याला आता सांगेल की टर्टल हॅचिंग कसं केलं जातं. सो तुषार, प्लीज आमच्या व्ह्युअर्सला सांग की कसं केलं जातं टर्टल हॅचिंग. सो तर बेसिकली असं असतं की जी मादा कासव असते ती नोव्हेंबर-डिसेंबरच्या पिरियडमध्ये किनाऱ्यावर येते. म्हणजे किनाऱ्यापासून थोडं एक अर्धा मीटरपर्यंत. आणि इथं खड्डा खणते एक अर्धा, म्हणजे एक आपला पाय जाईल तेवढा, म्हणजे एक टाच जाईल तेवढा. आणि तिथं ती 100 ते 150 अंडे देऊन जाते तिथं त्या भागात. आणि परत ते खड्डा ते बुजवून टाकते. पण मग ते पूर्वी कसं व्हायचं की लोक ते अंडे काढून घ्यायचे, खायचे, किंवा जे किनाऱ्यावर जे कुत्रे किंवा जनावरं फिरतात त्या अंड्यांच्या वासाने ते खाऊन टाकायचे. त्याच्यामुळं कासवाची जी जात आहे ती वाढायचीच नाही. मग इथल्या लोकांनी 10-1 वर्षापूर्वी असं ऑब्झर्व केलं आणि लक्षात आलं की हे जर संपलं तर यांचं अस्तित्व बी संपून जाईल. त्यामुळे त्यांनी हा कासव महोत्सव चालू केला आणि त्यांचं संवर्धन करायचं ठरवलं. मग ते लोक काय करतात, कासव मादा जेव्हा अंडे देऊन जातो मग ते शोधतात तिथे पाऊलखुणा आणि ते खड्डा जिथं केलेले गावातले लोक जे हे संवर्धन करतात ते तिथले अंडे काढून एक सुरक्षित जागेवर नेतात, जी आजूबाजूने पूर्ण नेटने केलेली असते, झाकलेली असते. आणि खड्डा खणून त्याच्यात ते अंडे ठेवतात. आणि 40 ते 45 दिवसानंतरून त्याच्यातून ते कासव बाहेर येतं. आणि ते बाहेर आल्यानंतर मग हे टोपली झाकून ठेवतात, कारण की ते कुठं जाऊ नये त्यामुळं. आणि रोज चेक करत राहतात की आले का नाही आले. आणि जसे ते आले मग ते त्या एका टोपलीत टाकतात आणि समुद्र किनाऱ्यावर नेऊन एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावरनं ते सोडतात. म्हणजे त्यांचा जो जाण्याचा प्रवास आहे तो बी त्या वेळेनेच गेला पाहिजे. मी ज्या प्रकारे व्हिडिओ बघितला आणि थोडीशी माहिती काढली त्यानुसार त्यांनी पण असं म्हटलेलं आहे की त्यांच्या माइंडमध्ये ती तो जाण्याचा प्रवास बी रेकॉर्ड झाला पाहिजे. म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा ते अंडे द्यायला येणार तेव्हा येणार तर ती पॉलिटिकली ते त्यांच्या माइंडमध्ये सेट झालं पाहिजे. अशी ओव्हरऑल प्रोसेस आहे ज्यामध्ये ही संस्था खूप चांगलं काम करते त्या ठिकाणी. थँक्यू सो मच तुषार. खरंच ही इन्फॉर्मेशन आपल्या या व्ह्युअर्सला खूप कामाला येणार आहे. आणि येस, त्याच गोष्टीला आज बघण्यासाठी आम्ही आता इव्हिनिंगचे 6 वाजेला जे काही टर्टल हॅचिंग होणार आहे ते बघायला चाललो आहे. इथे दिवसातनं 2 वेळा होतं, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. सो आता आम्ही आमचं लक आजमावू, कारण तिथे प्रत्येक टोपली चेक केली जाते की ती टर्टल अंड्यातून बाहेर आलेत आणि त्यानुसार मग ते सोडले जातात. सो चला बघूया आपण आज इव्हिनिंगला आपलं नशीब कसं आहे. आम्ही आता त्या टर्टल हॅचिंगच्या एरियाजवळ पोहोचलोच होतो आणि तुम्ही बघतायत की निधी आमच्या सगळ्यात पुढे चालते आहे.
ती खूप जास्त एन्जॉय करत होती. हे काही डूज अँड डोंट्स होते की त्या परिसरात आपल्याला फॉलो करायचे होते आणि कासवांचं संरक्षण करण्यासाठी. आणि सगळेजण या आशेने तिकडे चालले होते की आपल्याला टर्टल बघायला मिळतीलच. आणि सगळेजण आपलं लक आजमावणार होते आज. आणि तो नेस्टिंगचा जो एरिया होता तो आला होता, तुम्ही बघू शकतायत. आणि काही नागरिकांसाठी सूचना दिलेल्या आहेत आणि कचरा न करण्याचे आवाहन तिथे केलेले आहे. सो तुम्ही बघतायत की हे जे नेस्टिंग एरिया आहे इथे ते सगळे अंडे ठेवले जातात. त्यांची क्वांटिटी, त्यांचे डेट्स, सगळे डिटेल्स तिथे लिहिलेले असतात बोर्ड्सवर. आणि ते जे तिथले संवर्धन करणारे टीम आहे सो ते आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स देतात. मोबाईलचे फ्लॅश वगैरे ऑफ करायला लावतात. आणि मग हळूहळू एक एक टोपली ते ओपन करायला सुरू करतात. सो तुम्ही बघू शकतात की पहिली टोपली ओपन केली, त्यामध्ये काही नाही निघालं. दुसरी टोपली ओपन केली, त्यामध्येही काही नव्हतं. आणि तिसऱ्या टोपलीत मात्र आम्हाला 6 कासवाचे पिल्लं बघायला मिळाले. आणि ते सगळे 6च्या 6 ते एक टपमध्ये त्यांनी कलेक्ट केले. आणि ते टपमध्ये घेऊन तुम्ही बघतायत की किनाऱ्याजवळ घेऊन जातात. आणि साधारण 10 ते 15 फूट अंतरावरून ते किनाऱ्यावरून सोडतात. कारण त्यांच्या डोक्यात ते मेमोराईज होण्यासाठी किंवा फिक्स होण्यासाठी ती जर्नी. आता तुम्ही बघतायत की लोक कशा पद्धतीने त्या टबचे फोटोज आणि व्हिडिओज घेत आहेत. सो हे ते 6 पिल्लं कासवाचे जे आम्हाला बघायला मिळणार होते आणि त्यांचं हॅचिंग आम्ही बघणार होतो. सो 1 बाय 1 ते समुद्राच्या दिशेने सोडणार होते आता. सो तिथे एक मार्किंग केलेली असते. त्या मार्किंगच्या आतमध्ये आपल्याला एंट्री नसते, कारण तिथे पॉसिबिलिटी असते की लाटेमुळे ते परत किनाऱ्यावर येऊ शकतात, आपल्या पायाखाली येऊ शकतात. सो ते समुद्राचे व्हायब्रेशन्स किंवा तो लाटांचा आवाज, त्यामुळे ते ऑटोमॅटिक त्या दिशेलाच चालायला सुरुवात करतात. आणि तो जो क्षण होता खूप सुंदर आणि छान फिलिंग देणारा क्षण होता. ऑलरेडी ते बीचचं एन्व्हायरमेंट छान होतं. आणि निधी तिचं ॲज युजल बीचवर जे ती मजा करते ते करत असतानाचे हे काही व्हिडिओज. आणि पूर्ण सनसेट झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या वेलासच्या स्टेकडे आलो. आणि तिथून आम्ही डॉक्टर मोहन उपाध्याय यांच्या घराकडे गेलो, कारण तिथे संध्याकाळी 7:30 वाजता डॉक्युमेंटरी दाखवली जाते की हा प्रवास कसा होता. हा जो टर्टल हॅचिंगचा आज टर्टल फेस्टिवल झालेला आहे तो कसा सुरू झाला आणि आज इथपर्यंत कसा आला, ही सगळी माहिती आपल्याला तिथे मोहन उपाध्याय सर देतात. आणि हे तुम्ही त्यांचं स्टे बघू शकतायत की लगेच आपल्याला तो फील येतो की इथं एक कोणीतरी प्राणी मित्र राहतो. कारण त्यांच्या सगळ्या वॉल, सगळ्या तो वाड्याच्या ज्या भिंती होत्या, सगळं जे काही वस्तू होत्या त्या पूर्ण निसर्गाशी लिंक करणाऱ्या वस्तू होत्या. त्यांचं हे कलेक्शन. सो आम्ही तिथे गेलो आणि मस्तपैकी शांततेत बसून घेतलं आणि पूर्ण ती डॉक्युमेंटरी जी आहे ती ऐकली आणि एन्जॉय केली. आणि नंतर मोहन सरांनी आम्हाला काही इन्साईट्स सांगितले, त्यांचे चॅलेंजेस त्यांनी कसे फेस केले ते सांगितले. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. ते ऐकल्यानंतर आम्ही अजून कनेक्ट झालो त्या टर्टल फेस्टिवलला. सो मोहन सरांना काही मेसेज द्यायचा होता सगळ्या जनरेशनसाठी. सो मी विचार केला की तो आपल्या व्हिडिओमध्ये आपण रेकॉर्ड करावा आणि तो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवावा. सो याच्या पुढे जो आवाज तुम्ही ऐकाल किंवा जी रेकॉर्डिंग आहे
तो सरांचा मेसेज आहे तुमच्यासाठी. सो स्टे ट्यून. पर्यटकांसाठी फक्त एकच विनंती आहे याच्यामध्ये की आपण अशा प्रकल्पामध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावायची. आणि दुसरं महत्त्वाचं की किनाऱ्यावरती जाताना पर्यटन कशा पद्धतीने करावं याची थोडीशी माहिती किंवा जाणीव आपण ठेवावी. कारण हे समुद्र किनारे सुद्धा काही प्राण्यांचं घर असतं. तर आपल्या घरामध्ये जसं कोणी नासधूस केलेली आपल्याला आवडत नाही, किनाऱ्यावरती ज्या पद्धतीने सँडबाईक्स चालतात, पॅराग्लायडिंग होतं, किनाऱ्यावरती काही पर्यटनाच्या गोष्टी केल्या जातात, त्याच्यामुळे ह्या प्राण्यांची घरं उद्ध्वस्त होतात. तर कृपा करून अशा पद्धतीच्या पर्यटनाला आपण थोडासा आळा घातला पाहिजे. कारण पुढच्या पिढीला योग्य पद्धतीचं पर्यटन काय आहे हे जर दाखवायचं असेल तर आत्ताच ही आपल्याकडे वेळ आहे. कारण पुढची जनरेशन जर ह्याच्यातून काही शिकणार असेल तर पुढे आपल्याला असे काही संवर्धनाचे कार्यक्रम सुद्धा करायची गरज लागणार नाही. कारण त्या पिढीला योग्य पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी दाखवणार आहोत. थँक्यू. आणि डॉक्युमेंटरी ऐकून जेव्हा आम्ही घरी पोहोचलो आणि जेव्हा ते बघितलं की चुलीवर उकडीचे मोदक केले जात आहेत, आम्हाला इतका आनंद झाला ते बघून. आणि जेव्हा ते मोदक ओपन झाले, माय गॉड, तोंडाला पाणी सुटलं होतं आणि असं वाटत होतं की केव्हा ते मोदक आपल्या ताटात येतील, आम्ही त्याचा आस्वाद घेऊ. ह्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आम्हाला कोकणची फिलिंग येत होती. आणि तो क्षण शेवटी आला की ते उकडीचे मोदक आमच्या ताटात आले आणि आम्ही त्याचा आस्वाद घेतला. आणि ताटातले भाजी, सोलकढी हे सगळ्याच मेनू आम्हाला कोकणची फिलिंग देत होते.